भडगावमध्ये समृद्ध ग्रामसंघाची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात विधवा महिलांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमास प्रारंभ। गुणवंत विद्यार्थी, खेळाडू आणि स्पर्धांमधील यशस्वी स्पर्धकांचा गौरव। गडिंग्लज तालुक्यातील भडगाव इथं समृद्धी ग्रामसंघाची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली। सावित्रीबाई फुले आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन करून तसंच विधवा महिलांच्या हस्ते जिल्हा परिषदेचे सदस्य अमर चव्हाण यांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली। या सभेस महिलांची लक्षणीय उपस्थिती लाभली होती। ग्रामसंघाच्या माध्यमातून वर्षभर राबवण्यात आलेल्या विविध उपक्रमांचा आढावा घेण्यात आला। तसंच गावातील विविध स्पर्धांमध्ये यश संपादन करणाऱ्या स्पर्धकांचा आणि SSC आणि HSC बोर्ड परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल अभिनंदन करत त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या। प्रमुख पाहुणे म्हणून मार्गदर्शन करताना जिल्हा परिषदेचे सदस्य अमर चव्हाण यांनी महिलांच्या बचत गट चळवळीचं महत्त्व अधोरेखित केलं। महिलांनी आर्थिक स्वावलंबनासोबतच सामाजिक क्षेत्रातही पुढाकार घेऊन नेतृत्व विकसित करावं असं आवाहन त्यांनी केलं। शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती देत या योजनांचा लाभ घेण्यासाठी महिलांनी संघटितपणे प्रयत्न करावेत असंही त्यांनी सांगितलं। ग्रामविकासात महिला बचत गटांची भूमिका महत्त्वपूर्ण असून त्यातून कुटुंब आणि समाजाच्या प्रगतीला चालना मिळत असल्याचं त्यांनी नमूद केलं। ग्रामसंघाच्या कोषाध्यक्ष अर्चना पट्टणकुडी यांनी वार्षिक अहवाल वाचन करून वर्षभरातील आर्थिक व्यवहार, बचत, कर्ज वाटप तसंच विविध सामाजिक उपक्रमांची माहिती सभागृहासमोर मांडली। ग्रामसंघाच्या कार्याचा आढावा घेताना सदस्यांनीही विविध सूचना आणि मतं व्यक्त केली। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्रभाग समन्वयक चौगले यांनी केलं। ग्रामसंघाच्या अध्यक्षा रेणुका खमलट्टी, सचिव रेणुका जंगली, कोषाध्यक्ष अर्चना पट्टणकुडी आणि ग्रामसखी मानसी गुरव यांनी सभेच्या आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले। वार्षिक सभेच्या माध्यमातून ग्रामसंघाच्या पुढील वाटचालीची दिशा निश्चित करण्यात आली असून महिला सक्षमीकरण आणि ग्रामविकासासाठी अधिक प्रभावीपणे कार्य करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राइब करा।